नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभ्राला कळली तर केवढा धक्का बसेल. कोणाकडनं कळण्याच्या आत मीच सांगेन एवढी खात्री बाळग म्हणा. तू असताना मला काळजी करण्याची काही गरजच नाही. मला कोणीही काहीही करू शकणार नाही. तुझ्या जाण्याला माझा कधीच विरोध नव्हता रे. फक्त मला तुझी काळजी वाटत होती. कुणी काही करेल तुला म्हणून नको म्हणत होते. हाँ आदि बोल. मला कळलं तू काल येऊन गेलास ते. सॉरी बाबा, मी काल तुम्हाला नाही भेटू शकलो. अरे सॉरी काय, खरं म्हणशील तर तू इतका स्वतःचा जीव धोक्यात घालून इथपर्यंत येणार म्हणजे तुला काही झालं बिलं तर. एकदा माझ्या मनात आलं की तुला सांगावं तू बाबा एवढं रिस्क घेऊन येऊ नकोस. काल काही झालं असतं तरी मी यायचं ठरवलं होतं प्रियासाठी. बरं झालं तू फोन केलास ते. पण बाबा, काल रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरी आलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली. आपल्या घरावर त्या परमेश्वराची पाळत आहे. परमेश्वरचे? हो. पण त्याला कसं कळलं की तू इतक्या रात्री इथे येणार असते? तू कोणाला बोलला होतास का इथे येणार असते? मी कोणाला सांगणार? का रे, काय झालं? नाही, तेच विचार करत होतो की मी घरी जाणार आहे ही बातमी परमेश्वरच्या कानापर्यंत कोणी पोहोचवली असेल. मग तो कोण असेल असं तुला वाटतंय? काही लक्षात येत नाहीये बाबा. पण एवढं नक्की की माझ्या प्रत्येक मूव्ह त्याच्यापर्यंत पोहोचतायत. बरं आधी त्यांनी तुला काही करायचा प्रयत्न नाही केला ना? मला काही नाही होणार बाबा. काल त्याच्या डोळ्या देखत नजरेआड कधी झालो याचा विचार करत अनेक रात्री झोप नाही लागणार त्याला. पण एक गोष्ट नक्की, माझा स्मृतिभ्रंश झाला नाहीये ही गोष्ट त्याच्या लक्षात आली असणार. कधी कधी मला असं वाटतं ना आधी की मी तुला उगाचच परमिशन दिली. बाबा, अशा अनेक अडचणी आपल्या समोर येणार आहेत. पण आपण हार नाही मानायची. आता त्यांना त्यांच्या चाली खेळून देत, पण जेव्हा आपली वेळ येईल ना तेव्हा त्यांना फक्त पळावं लागेल. कुठलीही चाल खेळण्याची संधीच मिळणार नाही त्यांना. माझी चिंता करू नका बाबा. फक्त घरातल्यांची काळजी घ्या. ठीक आहे, चल ठेवतो मी फोन. बोला डॉक्टर जोशी. डॉक्टर सामंत मध्यंतरी यशवंतराव सरंजामे माझ्या घरी आले होते. काय म्हणाले? त्यांनी माझ्याकडे जी काही मागणी केली ती अजिबात रास्त नव्हती. खरं सांगायचं तर त्यांची मागणी ही बेकायदेशीर आहे. अशी कोणती मागणी केली त्यांनी?
त्यांचं म्हणणं असं आहे की आपण अभिमानवर जो प्रयोग केला होता आणि त्याला बोलतं केलं होतं, तो प्रयोग आपण अभिमानवर सतत करून त्याला नॉर्मल करावं. मग तुमचं काय म्हणणं आहे डॉक्टर जोशी? ते शक्य नाही डॉक्टर सामंत. यशवंतराव सरंजामे यांची मानसिक अवस्था मी समजू शकतो, परंतु फक्त भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेणं कितपत योग्य आहे? उद्या समजा मी होकार दिला तर कदाचित मी स्वतः अडचणीत येऊ शकतो. का? डॉक्टर सामंत, लक्ष देऊ नये का? ज्यावेळी आपण ही ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळी या ट्रीटमेंटची कायदेशीर जबाबदारी घेणारं कोणीतरी तिथे होतं. आज अशी कायदेशीर जबाबदारी घेणारं कोणीही तिथे नाही. उद्या समजा मी ट्रीटमेंट सुरू केली आणि दुर्दैवाने आपल्याला हवे तसे रिझल्ट्स मिळालेच नाहीत किंवा काही विपरीत घडलं, तर आपण काय करायचं? तुम्ही जे बोलताय ते मला पटतंय डॉक्टर जोशी, पण माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्याल तुम्ही? बोला. डॉक्टर जोशी, जनरली आपण आपली विद्या, आपलं नॉलेज कशासाठी वापरतो? ऑब्व्हियसली लोकांच्या हितासाठी. करेक्ट. मग त्या दृष्टीने या केसचा विचार केला तर? एक मिनिट डॉक्टर सामंत. एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे. इतर केसेस आणि ही केस यामध्ये एक फरक आहे. इतर केसेसमध्ये आपण ज्याच्यावर ट्रीटमेंट करतो तो नॉर्मल माणूस असतो, परंतु या केसमध्ये आपण ज्याच्यावर ट्रीटमेंट करणार आहोत तो एक आरोपी आहे. त्याच्यावर एका दखलपात्र गुन्ह्याचा आरोप आहे. डॉक्टर जोशी, आरोपी हा रोगी असू शकत नाही, त्याला ट्रीटमेंटची गरज भासू शकत नाही. तो कोणीही असला तरी आपल्यासाठी तो सगळ्यात आधी एक पेशंट असतो असं मला वाटतं. मान्य आहे, तुमचं म्हणणं मला 100% मान्य आहे. परंतु काय माहिती आहे का, यशवंतराव सरंजामे यांना झाडही आजच लावायचं आहे आणि त्याचं फळ सुद्धा आजच हवंय. ते शक्य नाही आहे ना? ओके, पण अदरवाईज तुमचा होकार आहे तर? नाही डॉक्टर सामंत, मी अजून कशालाही हो म्हटलेलं नाही आहे. मला अजूनही विचार करावा लागेल. अभिमान सरंजामे या व्यक्तीशी माझा जवळचा किंवा लांबचा काहीच संबंध नाही. तेव्हा माझ्याजवळ ही केस घेऊन येणारा माझा मित्र होता, अत्यंत जवळचा, इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. त्यावेळी मी त्याच्यावर विश्वास ठेवला. तो त्याच्या नावाच्या आधीच्या इन्स्पेक्टर या शब्दामुळे नाही, तर विक्रांत भोसले या मित्रावर. पण डॉक्टर सामंत, आज विक्रांत भोसले यांच्या नावामागे इन्स्पेक्टरही नाही, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विक्रांत भोसले सध्या कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. पण माझा त्याच्यावरचा विश्वास अजूनही तेवढाच आहे डॉक्टर जोशी. तेव्हाही मी मदतीला तयार झालो होतो, कारण आपल्या ट्रीटमेंटमुळे अभिमान सरंजामे निरपराध आहे हे कळलं. आणि आता एका निरपराध व्यक्तीला फासावर जाऊ द्यायचं हे तुम्हाला प्रोफेशनली आणि एथिकली किती पटतंय डॉक्टर जोशी?
मी तेव्हा माझ्या मित्रावर विश्वास ठेवला होता. आता तुमच्या मित्रावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही ठरवा डॉक्टर जोशी. बोला दे. भाई परमेश्वरने मला पाहिलंय कुठं? आपल्या घराजवळ. काल मी रक्षाबंधनासाठी घरी गेलो होतो तेव्हा. अरे पण त्याला कसं कळलं तू घरी येणार आहेस ते? तेच कळत नाहीये कळेल कळेल. भाई. या परमेश्वरचं काहीतरी करायला हवं. आधी त्यानं पाठलाग केला का तुझा? तू कुठं असतोस हे कळलंय का त्याला? का? नाही तसं असेल ना तर सावध राहायला हवं त्याच्यापासून. माग काढण्यात पटाईत आहे आणि सहसा त्याचे अंदाज चुकत नाहीत. नाही तो कुठं आहे त्याचा शोध घ्यायलाच हवा. आधी आता तुला शोधायसाठी जीवाचं रान करेल तो. म्हणजे तो अरे आधी थांब, लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचू नकोस. मला काही प्रयत्न करू देत ना. आणि बघ मी सांगेपर्यंत तू आहेस तिथून बाहेर पडू नकोस. ओके. मी राहीन तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये. हां, काळजी घे. टेक केअर. बाय. बाय. सुलेखा. सुलेखा. कुठे आहेस तू? लवकर ये. तू काल म्हणाली होतीस ना काही माणसं आपल्या मागावर इथपर्यंत येऊन पोचले. तो परमेश्वर माझ्या मागावर इथपर्यंत येऊन पोचलाय कदाचित. हो. या परमेश्वर, या या. क्या बात है, क्या बात है. आज मला माझा पूर्वीचा परमेश्वर दिसतोय बघ. ती जरा तोच कॉन्फिडन्स, समोरच्याला पाताळातून सुद्धा शोधून काढेन असा कॉन्फिडन्स. नाही आज तू काहीही बोलायचं नाही. आज तू काहीही बोलायचं नाही. आज मला तुझी फक्त स्तुती करण्याचा मूड आहे. हा, पण त्याच्या आधी मला तुझी जरा माफी मागू दे. गेले काही दिवस मी तुला खूप वाईट साईड बोललो. तोंडाला येईल ते बोलत सुटलो. तुला म्हातारा म्हटलं, आणखीन काय काय म्हटलं. मला माफ कर. आज तू त्या शास्त्राच्या पोराला पकडून दाखवून दिलंस की तू वाघ आहेस, वाघ. पण साहेब काय झालंय ते तरी ऐका. ऐका. हा? ऐका. अरे छापून त्याच्या प्रती काढून शास्त्री लोकांमध्ये अशा वाटणार आहे मी परमेश्वराची शौर्य गाथा म्हणून. स्मृती गेल्याचं नाटक करतो काय? पण ते नाटक सगळं नाटकच होतं. मला माहिती आहे ना हे शास्त्री सगळे नाटकीस. बरं ते जाऊ दे. आता आपण पूर्वी केल्या त्या चुका करायच्या नाहीत. आणि आता यावेळी तू नाही मी त्याला बोलतं करणार मी. आणि आपण त्याला आपल्या त्या छपरी गोडाऊनमध्ये ठेवायचं नाही. आता महालात ठेवायचं, चांगलं ट्रीट करायचं. आणि एकदा ती छटाक पोरगी कुठे आहे त्याने सांगितलं ना की द्यायचं सोडून. मग अख्ख्या जगाला जरी सांगत सुटला ना की मी त्याला डांबून ठेवलं होतं ना, मला फरक पडत नाही. साहेब मी काय म्हणतो, काही म्हणायचं नाही, काही सांगायचं नाही, काहीही बोलायचं नाही. आता फक्त इथून निघायचं. चल. पण साहेब मला फक्त त्याचा चेहरा बघायचा आहे. चल. कुठे? कुठं म्हणजे?
कुठं म्हणजे? तू त्याला जिथं डांबून ठेवलास तिथं? साहेब साहेब मगापासून तेच सांगायचा प्रयत्न करतोय साहेब. काय? त्याचं काय झालं? तो अगदी अगदी माझ्या हाताच्या अंतरावर होता साहेब. पण अचानक एका गाडीचा प्रकाश माझ्या डोळ्यावर पडला. मी डोळे बंद केले आणि तो पळाला. साहेब साहेब मला थोड्या दिवसाची मुदत द्या साहेब. परमेश्वर, निघ तू. आणि आता तेव्हाच माझ्या समोर यायचं ज्या दिवशी तू त्याला पकडू शकशील. नाहीतर इथं यायचे कष्ट करू नकोस. ही आपली शेवटची भेट. साहेब निघ. हो, काय झालं? झोप येत नाही अगं. बरं वाटत नाहीये का? प्रथमेशची काळजी वाटते गो. काय झालं? राधा, मी आणि प्रथमेश घरी येत होतो ना, तेव्हा प्रथमेश अचानक एके ठिकाणी थांबला. मी वळून बघितलं तर तो जिकडे पाहत होता ना तिकडे एक माणूस आपल्या छोट्या मुलाशी बोबड्या शब्दात काहीतरी बोलत होता. प्रथमेशने खूप अपेक्षेने माझ्याकडे बघितलं का. प्रथमेशच्या मनात बऱ्याच गोष्टी घोळत असतात, पण मला कधी त्या कळल्याच नाहीत. त्याची भाषा मी कधी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केला. मला त्याची भाषा शिकायची. मदत करशील मला? हे काय विचारणं झालं? हे का त्याच्या भाषेमध्ये त्याच्याशी संवाद साधता आला ना, की मग त्याच्या मनातले सगळे प्रश्न, सगळ्या अडचणी, सगळ्या शंका मला तो माझ्याशी शेअर करू शकेल का? मला तर आत्तापासूनच दिसायला लागलं तुम्ही दोघं बसून छान छान गप्पा मारताय. त्याला बऱ्याचदा काय काय बोलायचं असतं, पण कधी व्यक्तच होता येत नाही. आणि हे सगळं तुला कळत होतं, पण तुझ्याही मनाची अवस्था मी नाही समजू शकलो. आणि हे सगळं इतक्या उशिरा समजतंय ना, त्याचंच खूप वाईट वाटतंय का? एक नवरा म्हणून मला कायम तुमचा आधार होता, पण आज एक आदर्श बाप म्हणून मला तुमचा
अभिमान वाटतोय. मला मला प्रथमेशचा खूप जवळचा मित्र व्हायचंय का? वडील म्हणून भीती बघायची नाहीये मला त्याच्या डोळ्यामध्ये. एक मित्रत्वाचं नातं हवंय मला आमच्या दोघात. बनू शकेल ना ग मी त्याचा मित्र? 100%